तर त्या लोकांनी काय करायचं? फक्त तुमच्या इथं आता शहरामध्ये आलं ते हॉटेल असतात, तुम्ही कुठे जाऊ शकता. त्या लोकांनी काय करायचं खेळायचं? म्हणजे तुमचा प्रश्न फक्त म्हणजे शहरापासून खेड्यापर्यंत आता कुठे ह्याच्यामध्ये नाही म्हणजे खरंच खूप समस्याग्रस्त तुम्ही आहात. आणि मला वाटत नाही की कुठल्या क्षेत्रामधली एवढी समस्याग्रस्त असतील म्हणून. प्लस पुन्हा दुसरं काय तुम्हाला जेवणासाठी काय 7 रुपये काहीतरी भत्ता दिला जातो. ती सरकारला खरं लाज वाटायला पाहिजे. तिथे 7 रुपये म्हणजे चहा मिळत नाही ना. खरंच ही लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्या गोष्टी खरंच मी समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मांडणार आहे. फक्त मांडणार नाहीये. जे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तर मी 3 वेळा तुमच्यासाठी मंत्रालयात गेलेली आहे. किती वेळ जाऊन प्रत्येक वेळ जाऊन तिथे आणि तुम्हाला प्रूफसाठी मी मला जरी रावते साहेब नाही भेटले तुम्ही तिथं जाऊन फोटो काढून तुम्हाला दाखवायची की इथं आली बरं का. तर तुम्ही जे माझ्याकडे आशेनं बघताय ती तुमची निराशा व्हायला नको आणि मी निराशा करणार नाही. कारण ज्या ज्या डेपोमध्ये जिथे जाईल तिथे आम्हाला लोक म्हणतात की आमचा तुम्हाला सपोर्ट असेल. मी पाथर्डीचे तिथे गेले तर त्यांनी काय सांगितलं की मोठ्या देवीच्या आशीर्वादाने तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुम्हाला त्याचा आशीर्वाद असेल. आज मला देवीच्या रूपामध्ये बसवत बसू नका पण मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे. जिथे मी आज काल कळमच्या डेपोला गेले कळम उस्मानाबादच्या तिथे म्हणे आई भवानीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आज मला एवढे सगळ्याचे आशीर्वाद किंवा तुमचे आशीर्वाद असतील मला माझ्या पाठीशी तेव्हा मला लढायला किंवा पुढे जायला कुठलीही भीती वाटणार नाही. माझा पूर्णपणे खरंच सपोर्ट असेल तुम्हाला आणि मी पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करेन. एवढं बोलून मी माझे